आदिशक्ती श्री देवी की जय। मागे सरका मागे सरका चला त्यांना बघायला कसं जायचं त्यांना काय माहिती चिटकून पाहिजे गेला पुढं पाहिजे थोडं Okay, just tell me when you want to go, because I don't want to keep shining in others' eyes. Bullocks, front shot. Is that okay? It's too dark. Too dark? That's okay. दोन्ही साईडला उभे राहू ना बैलाच्या इकडच्या बैलाच्या बाजूने इकडच्या बैलाच्या बाजूने त्या बाहेरच्या बाजूने बैलाच्या Fireworks behind us. हा बैलाला धरू हा असा हा पुढे घ्या श्री निर्मला देवी की जय बुड्या Thank you, boy.
आपल्या खेड्यापाड्यातून किती वर्षापासून निनादत आहे, पण आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. त्यात नामदेवानी फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे. तो जोगवा तुम्ही ऐका. या लोकांनी तो जोगवा या सर्व देशातून निनादून टाकलेला. तेव्हा तुम्ही ऐका, हा जोगवा फार छान आहे. अनादि निर्गुणी प्रगतरी भवानी अनादि निर्गुणी प्रगतरी भवानी ओम महिषासुर मर्दना लगोनी ओम महिषासुर मर्दना लगोनी तपसी करवयना तपसी करवयनानी भक्तलगुणी पावसी निर्वाणी भक्तलगुणी पावसी निर्वाणी भक्तलगुणी जोगरामानिना संजोगरा जोगरामानिना संजोगरा जोगरामानिना संजोगरा जोगरामानिना
Hare
देवाचा अभंग. Matajincha sangue mule bigadali. Matajincha sangue mule bigadali. Mule bigadali Chaitanya Tanali. Mule bigadali Chaitanya. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे
परमेश्वराच्या आशीर्वादाला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. आज आपल्या समोर परदेशातून 21 देशातून मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी आणि हिंदू अशा सर्व जातीतल्या लोकांनी देवीची स्तुती म्हणून दाखवलेली आहे आणि तीही आपल्या मराठी भाषेत. तसं म्हटलं तर यांना संगीताचा गंध सुद्धा नव्हता, भारतीय संगीताचा, आणि गणपतीचा ग सुद्धा माहित नव्हता यांना. पण कुठेही आता गाणं ऐकलं तिथे 21 देशात निनादून निघत. हे परिवर्तन यांच्यात कुठून आलं? ह्यांच्यामध्ये सुद्धा पुष्कळशे लोक व्यसनी होते आणि ह्यांच्याकडे सुद्धा ड्रग वगैरेची पुष्कळ पद्धत निर्माण झाली होती. पण हे लोक ड्रग फॅशन म्हणून घेत नव्हते किंवा ह्यांचं व्यसन फॅशन म्हणून नव्हतं, तर त्यातून परमेश्वर मिळेल अशा भावनेने हे त्या व्यसनाच्या अधीन झाले. पुढे या परिवर्तनानंतर यांचं आयुष्य बदलून त्यांच्यात अनेक शक्त्या निर्माण झाल्या आणि त्या शक्तीचं एक प्रदर्शन आपण पाहिलं की मराठीसारखी कठीण भाषा सुद्धा त्यांनी हस्तगत करून घेतली आणि आपलं भारतीय संस्कृतीचं इतकं सुंदर अनुकरण करून आणि तुमच्या पुढे आज बसलेले आहे. ह्या लोकांना आपल्या संस्कृतीचं अनुकरण करणं फार कठीण गोष्ट आहे, कारण ह्यांचा सगळाच व्यवहार वेगळा आणि अत्यंत समृद्धीशील असल्यामुळे ह्या अशा साध्या सरळ वातावरणात येणं फार कठीण होतं. पण सहयोगामध्ये जागृती झाल्यावर ह्या शक्त्या तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. ह्या सर्व शक्त्या तुमच्यामध्ये आहेत, त्या सुप्तावस्थेत आहेत आणि ते जागृत झालं पाहिजे असं अनेक संत साधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांची नावं घेऊन त्यांची गाणी म्हणून आपण टाळ फुटत बसतो, पण त्यांनी जे सांगितलंय की तुम्ही परमेश्वराला आपल्यामध्ये शोधा. तुझं आहे, तुझं पाशी सांगितलेलं आहे ते शोधायच्या ऐवजी आपण नसत्या गोष्टीच्या मागे आपलं आयुष्य घालवलेलं आहे. या 7 चक्रामध्ये जेव्हा जागृती येते तेव्हा प्रत्येक चक्राची जी शक्ती आहे तिचं अनुदान मिळतं, म्हणजे लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते. आजच त्या सायंटिस्ट लोकांसमोर बोलताना मी सांगितलं की जेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि तुमच्या हातून चैतन्य लहरी व्हावं लागतात, त्याच्यावर आम्ही पुण्याला प्रयोग करून पाहिले तर जवळ 1.5 ते 2 फुटापर्यंत सूर्यफूल आम्ही तयार केलं आणि एकेका फुलाला पाऊण ते पाव किलो पर्यंत तेल निघू शकले. 60 किलो आम्ही फक्त तांदूळ लावले, ते बासमतीचे, ते म्हणे बासमती होणार नाही. आणि त्या 60 किलोतून आश्चर्याची गोष्ट आहे 1700 किलो सुंदर बासमती निघाली. तर या चैतन्याने तुम्हीच प्रभावी होत नाही, पण सगळी सृष्टी प्रभावी होत जाते. त्याने या पाण्याला प्रभाव येतो. जिथे विहीर नसेल तिथे सुद्धा विहीर तुम्ही करू शकता. विहीर कुठे आहे ते तुम्हाला समजणार. त्यातल्या पाण्याला तुम्ही चैतन्य दिलं की थोड्याशा पाण्यातच पुष्कळ शेती होऊ शकते. शेतीवर अनेक प्रयोग मी करून पाहिले. त्यातले काही प्रयोग आधी विलायतेत केले होते, तर त्या ठिकाणी अत्यंत औद्योगिकरण झाल्यामुळे त्याच्यातनं निघालेली जी काही वायूंची गर्दी आहे त्यांनी संबंध हवा दूषित होऊन त्याला एक ऍसिड रेन म्हणून एक फारच दूषित तऱ्हेची पावसाची तिथे
एक आपोआपच घटना घडून आली. तर ते ऍसिड रेन जेव्हा झाडावर पडू लागलं तर त्यांनी झाडं पटापट मरू लागली. आणि ती झाडं मेल्यामुळे, कारण तिथे बर्फ फार पडतो पहाडावर, तर तो बर्फ रोखायला सुद्धा काही व्यवस्था नव्हती. तेव्हा तो बर्फ वाहून नदीत गेला आणि तिथे पुरांचे लोटच्या लोट आले. आणि जसे आज आपल्याकडे सुद्धा पर्वत दिसतात तसेच ते उघडे नागडे पर्वत तिथे झाले. ते लोक अगदी घाबरून गेले आणि त्यांनी एका आमच्या सहयोगाला, तो सुद्धा डॉक्टर आहे, म्हणजे ह्या शास्त्रामध्ये, शेतकी शास्त्रामध्ये तो डॉक्टर आहे, त्याला निमंत्रण दिलं आणि सांगितलं की तू तुझ्या चैतन्याचा प्रयोग करून बघ. तेव्हा चैतन्याच्या प्रयोगात त्यांना असं कळलं की 60 वर्षाची जुनी जी झाड आहे ती तर मेली, पण त्याच्यानंतर सगळी तगावली. त्यानंतर मी असा विचार केला की जर या ऍसिड रेन सारख्या घातक आणि विषारी अशा पावसापासून तुम्ही जर झाडांची रक्षा करू शकता, तर त्या चैतन्यामुळे कोणत्याही तऱ्हेची फळं आणि फुलं कोणत्याही देशात तिथे लागू शकतात. असा विचार करून मी तिथून बी बियाणे आणले आणि अशी झाडं जिथे कधीही होणार नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे, किंवा अशी फुलं जिथे कधीही होणार नाहीत असे लोकांचं इथलं, त्यांची लागवड केली आणि सगळ्याच्या सगळं व्यवस्थित झालं. ते पाहिल्याबरोबर जपानहून मला निरोप आला की तुम्ही आम्हाला जर कट फ्लावर्स म्हणजे कापलेली जर फुलं दिली तर आम्ही स्वतः विमान घेऊन इकडे. आता त्या परिसरातले जेवढे शेतकरी आहेत मी त्यांना हे बी देणार आहे आणि त्यांच्याकडनं ही फुलं मी उगवून घेणार आहे आणि जे काही तिथून पैसे येतील ते त्यांना सरळ पूर्णच्या पूर्ण देणार. मला काही मध्ये पैसे घ्यायचे नाही. हे पैसे खाण्याचा आधार महाराष्ट्रात या 15-20 वर्षात एवढा वाढलेला आहे की मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे गरिबी जिथल्या तिथेच राहणार, त्याहूनही लोक जास्त गरीब होतील आणि त्यांना जर 2 पैसे दिले तर ते तिथेच वोट देऊन परत अशाच लोकांना निवडून देतील जे लोक तुम्हाला आणखीनच गरिबी दशेत घालतील. ही गरिबी काढण्याचं एकच राजकारणात न जाताच मार्ग आहे, तो म्हणजे उत्पादन वाढवणे. आणि ते उत्पादन तुम्हाला सहयोगात येऊन होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी जर ते बी बियाणं तुम्हाला फुकट जरी दिलं तरी सुद्धा जर तुम्ही सहयोगी नसल्या तर ते काही जमणार नाही. कारण परमेश्वराची गोष्ट आहे. तेव्हा परमेश्वरी कार्याला तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात यायला पाहिजे. जर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात न्यालं तर मग ते म्हणतील बरं तुम्ही आजच्या शासनाच्या राज्यात आहे त्याच तुम्ही बघा. जर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलात तर आम्ही तुमची मदत करू. मग सगळे देवदूत धावून येतील तुमच्यासाठी आणि तुमची मदत करतील. आपण देव देव म्हणतो आणि त्याची पूजा करतो, पण आपल्यामध्ये काहीच परिवर्तन झालेले नाही. जे लोक देवदेव करत फिरतात ते तरी लोकांना नुसते लुटत बसले आणि आंधळेपणाची तर एवढी कमाल झालेली आहे की आता तुमची मुलं तुम्हाला म्हणणार आहेत की आम्हाला असा देव नको आणि असा धर्म नको आणि हे लुटालूट पण नको. आणि आजचे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की देव नाहीच म्हणून. म्हटलंय बघा, तुम्ही जर शास्त्रज्ञ असला तर डोकं उघडं ठेवा. देव हा आहे तो सिद्ध होईस तर तुम्ही कसं म्हणता की परमेश्वर नाही म्हणून. आम्ही सिद्ध करून दाखवतो. तेव्हा योग म्हणजे परमेश्वराशी एकाकारिता साधणे. जसं या एका साधनाला तुम्हाला मेन्सला लावावं लागतं, तसंच तुमचा सुद्धा संबंध जेव्हा परमेश्वराशी, त्याच्या परमचैतन्याशी जी सगळीकडे पसरलेली शक्ती आहे त्याच्याशी झाला तर तुमच्यामध्ये ह्या सगळ्या शक्त्या जागृत होऊ शकतात. ह्या लोकांची व्यसनं पटापट सुटली. एका रात्रीत लोकांनी व्यसनं सोडली. मला ऐकून फार वाईट वाटलं की मानुरीला दारूचं पीक फार पिकलेलं आहे. अहो, हे लक्षात ठेवा, रेणुका देवीची जागा आहे.
दारूचं तिला अगदी वावडे आणि त्या फंद्यात पडू नका. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, त्याच्या ज्या नुकसानी होती त्या तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि अनंत कुळांना ते भोगावे लागतील. फक्त सहयोगात स्वतःच्या आत्माची प्राप्ती करून एका गौरवात उभे राहा. ह्या लाचारीच्या जीवनापेक्षा एका उच्चतर वैभवशाली जीवनाला आपण का मानू नये. आणि जी आपल्याजवळ सर्व शक्ती आपल्याला कुणाकडून घ्यायची नाही, शासनाकडून घ्यायची नाही, कुणाकडून मागून घ्यायची नाही, आपल्यातली जी शक्ती आहे ती आपण का जागृत करून घेऊ नये आणि तिकडे आपण का लक्ष देऊ नये. सांगायचं म्हणजे ह्या लोकांची बुद्धीच फार प्रगल्भ आहे आणि शुद्ध बुद्धी यांची. आपल्याकडे म्हणजे बाष्कळ आणि थिल्लरपणा आजकाल फार वाढलेला आहे. त्यामुळे होतं काय की जी एवढी गहन आणि इतकी महत्वाची गोष्ट आहे ती राहून जाते आणि फालतूच्या गोष्टीमध्ये आपल्या मुलांचं लक्ष काय, आपलंही लक्ष जात आहे. जर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ लावायचा असला, जर उगीच ते वाया घालवायचं असलं, तर हसून खिदळून त्याला नष्ट करायचं असलं तर कोणीही रोखू शकत नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला ती मुभा दिलेली आहे. वाटलं तर तुम्ही नरकात जा, नाही तर स्वर्गात जा. पण मी आई आहे म्हणून मी आपल्याला बजावून सांगते की ही वेळ परत येणार नाही. मानोरी बद्दल मला फार मान आहे, कारण मागच्या वेळेला मी जेव्हा आलं ते इथे फार छान चैतन्य आहे, पण तुम्हाला त्याची माहिती नाही, तुम्ही जाणत नाही. तुम्ही कोणत्या भूमीवर बसलात ते ओळखत नाही. अहो, ह्या भूमीवर येण्यासाठी हे लोक आतुरले, पण तुम्हाला काय समजतच नाही की कोणत्या महान भूमीवर तुम्ही बसला. ही योगभूमीच नाही, महाराष्ट्राची भूमी आहे. इथे संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं, ते काय सगळं वाया जाणार. त्यांनी जे सांगितलं की तुम्ही आत्म्याला मिळवून घ्या, जे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आता विश्वात्मके तोषाय तो शूनी द्यावे पसायदान, ते द्यायला आम्ही आलोय तुम्हाला पसायदान. ते पसायदान घ्या. केव्हा तुमची जागृती येणार? जेव्हा तुम्ही अगदी हलाखीच्या स्थितीत जाल, जेव्हा 4-5 लोक श्रीमंत होऊन बाकी तुम्ही नुसते दलित, अत्यंत अधोगतीला पोहोचलेले असाल, तेव्हा तुमच्या जागृती होईल. अहो, त्या पाकिस्तानात सुद्धा जागृती झाली, अजून आपण तिथेच रगडत पडलोय का? तेव्हा सगळ्यांनी ग्रामस्थांना माझं असं म्हणणं आहे की तुमच्या इथे देवीचं फार मोठं स्थान आहे, तिची शक्ती आहे. तेव्हा आपली शक्ती जागृत करून घ्या आणि त्या शक्तीने आपली समृद्धता वाढ. इतकंच नव्हे, पण त्याने तुम्ही समर्थ व्हा. समर्थाची यावं कृपा आहे, असा भूमंडळी कोण आहे. ते समर्थ करण्यासाठी मी आले आहे. इथे खेडोपाडी फिरत आहे. हे म्हणाले की माताजी, एवढं तुमचं छान भाषण झालं, शास्त्रज्ञांना तुम्ही समजावून सांगितलं, आता काय पाहिजे. अहो म्हटलं, हे पांढरपेश आहे, मला खेडेगावात जायचं आणि या खेडेगावाच्या लोकांमध्येच खरं चैतन्य येणार आहे. कारण अजून साधी भोळी माणसं आहेत, की भोळे लोक आहेत की माझ्या दर्शनाला आले तर मला 1 रुपया देणार, नाही तर 4 आणे देणार. अहो म्हटलं, एक माताजी घेते, मग 5 रुपये घ्या म्हणे. त्याला हेही समजत नाही की देवाला पैसा कशाची खातात ते माहित नाही. इतकी साधी भोळी माणसं आहेत. म्हणून आपल्या साधेभोळेपणाचा फायदा घेऊन इंग्रजांनी आपलं राज्य केलं आणि आता हे लोक करतील, नंतर दुसरे येऊन करतील. हा साधेपणेपणा म्हणजे मूर्खपणा नसला पाहिजे. अक्कल असायला पाहिजे की आपण आता समृद्ध झालं पाहिजे. ही मी म्हणते शुद्ध बुद्धी आहे. ही शुद्ध बुद्धी असायला पाहिजे की आपल्यामध्ये आत्मा आहे, आपल्यामध्ये शक्ती आहे, मग आपण का मिळवून देऊ नये. जर उद्या आम्ही म्हटलं की ते मी हिरा ठेवला तर सगळे धावून येतील घ्यायला. आपण तुमच्यातच तो हिरा आहे, तो दडलेला आहे, तो जर तुम्हाला मिळू शकतो तो का घेऊ नये आणि त्याच्या आश्रयात तुम्ही काय येऊ नये. एकेका माणसाला वृक्ष म्हणून उभं राहता येईल, पण पहिल्यांदा शुद्ध इच्छा पाहिजे की आम्हाला माताजी योग द्यावा. जसा नामदेवानी आईला जोगवा मागितला होता, तो आता द्यायला आई उभी झाली तरी तुम्ही घेत नाही, म्हणजे तुम्हाला काय मिळावं. ते नामदेव आणि एकनाथ, गोरा कुंभार हे सगळे आपल्या आत्म्या बद्दल काय म्हणत असतील की काय आम्ही एवढी मेहनत करून काय वाया घालवली. आणि हे कुठले बाजार गुंगे आम्ही जन्माला आणले तर सिद्ध करून दाखवलं पाहिजे की आपण महाराष्ट्राचे महाराष्ट्रीय. महाराष्ट्र एवढा मोठा
अनादी काळापासून याला मारायचं म्हटलेलं आहे. आणि हे काय आपण व्यसनाधीन होतो आणि नाहीतर बेकारच्या गोष्टीमध्ये भांडणं करून. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी भाऊबंदकी माजलेली आहे, त्या भाऊबंदकीने एक दुसऱ्याचे गळे कापूनच आपण शिष्ट होणार आहोत काय? अहो जर सगळेच भाऊ मेले तर तुमचं कोण तुम्हाला विचारणार? ही भाऊबंदकी सुद्धा बघा 21 देशातले लोक आहेत. तसे ह्या लोकांचा आपापसात देशाच्या दृष्टीने किती वैमनस्य आहे तुम्हाला माहिती आहे. मुसलमानांचं यहुदी लोकांशी केवढं वैमनस्य चाललेलं आहे. आपापसात किती भांडणं चालली आहे. पण इथे त्यांची लग्न होत आहेत आणि आम्ही हे काही मानतच नाही. आम्ही विश्वधर्म मानतो म्हणून आम्हाला हे काही माहिती नाही. सगळं बेकार. हे सगळं सोडून हे एकत्र झाले आणि एकजुटीने एकपणाने आणि आज इथे आगमन केलेलं आहे ते तुम्हाला दिसतं. कसल्याही प्रकारची तक्रार नाही. तिथे इतक्या श्रीमंतीत राहता, प्रत्येकाजवळ मोटारी आहेत, सगळ्यांच्याजवळ घर आहेत. दुबाळसाहेब आले ते त्यांनी पाहिले यांची काय स्थिती आणि इथं चक्क पडले की माताजी हे लोक कसे आमच्याकडे राहतात मला सांग. कुठेतरी जंगलात कशी राहतात साधू संतांप्रमाणे. आपल्याकडे जे साधू संत झाले त्यांच्यावरून आपण उदाहरण घ्यावं. त्यांना काही सांगावं लागायचं का? तुम्ही वाईट काम करू नका, चोऱ्या माऱ्या करू नका, पैसे खाऊ नका किंवा तुम्ही दारू पिऊ नका असं काही सांगावं लागायचं का? ते आपोआपच तसे होते. तसेच तुम्ही होणार समर्थ. ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आम्ही ग्रामस्थ आहोत माताजी, आमचं कसं काय होणार अशी लाचारीची स्थिती नको. तुम्ही स्वतःचं ज्ञान एका मिनिटात मिळू शकता. तुमच्या इथे या राहुरी जिल्ह्यातच मला काही लोक माहिती आहेत की त्या अगदी कबीरासारखं बोलतात. एवढं विद्वत्ताचं आणि इतक्या वासंगीपणाचं बोलणं ऐकून एक साधा गाडीवान सुद्धा मी पाहिला इतका सुंदर बोलतो आणि त्याला इतकी माहिती आहे. म्हटलं माहिती कुठं आली? म्हणजे माताजी तुम्हीच दिली मला. मी फार तर अशीच काहीतरी लेक्चर 2-4 दिली असतील पण सगळं आतच आहे. संबंध ज्ञान सुद्धा आतमध्येच आहे. ते सगळं मिळालं पाहिजे. अजून तुम्हाला काहीच मिळाले नाही. या मानव स्थितीला जर काही माहित असतं तर इतक्या चुका नसतात. आज आपली मुलं आपल्या पुढे, त्यांना आम्ही काय देणार आहोत? त्यांच्यासाठी आम्ही काय व्यवस्था केली? उद्या बेकारीत नाहीतर व्यसनात नाहीतर कसल्या तरी लाचारीच्या स्थितीत त्यांना आपण सोडणार आहोत की त्यांना काहीतरी त्यांचा अभ्युदय करू. उद्या असा दिवस येऊ दे की ही मंडळी तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच परदेशात जाऊन यांना आपलं गाणं ऐकवा. असे दिवस येतील. असेच तुम्ही मोठे व्हाल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आता प्रश्न असतील तर विचारा. आता मधून मधून उठू नका. एवढी शिस्त ठेवा. एवढी काय शिस्त पाहिजे? काही प्रश्न असेल तर विचार. मी गेल्यावरती मग उहाप करून विकल्प काढायचा नाही. आता माझ्या समोर प्रश्न विचार. नामदेव म्हणतात विकल्प नवऱ्याचा सोड येला संग. तो विकल्प नको. आत्ता विचारा माझ्या समोर. हा बोला. तुमची ज्यावेळेस नाव ऐकलं होतं म्हणजे पाठीमागच्या वर्षापूर्वी तेव्हापासून मला जरा वेगळं वाटतंय पण ऍक्च्युअल मध्ये कुंडली जागी नाही किंवा काहीच होत. तुम्हाला वाटतंय ना मग झालीच पाहिजे. आणि मी तुमच्या दर्शनाकरता आतुर झालो होतो पण गर्दीमुळे काय दर्शन मिळालं काय नाही. दर्शन म्हणजे काय? मला बघितलं पण दर्शन झालं. बसा मी सांगते. आता आपल्याकडे दर्शन ही एक टूम आहे. मग त्यासाठी एक दुसऱ्याला मारायचं, कसतरी ढकलायचं, हे सगळं काय आतताई पण. हे मला इकडेच येऊन कळलं. आमच्या नागपूरला दर्शन म्हणजे पाणी. पायावर येणं असं नाही. त्या पायावर कशाला यायचे? आता कोणची घाई? मी बसले ना तुमच्यासमोर. हे दर्शन.
जोपर्यंत पायावर येणार नाही तोपर्यंत आम्हाला काय माताजींचं दर्शन झालं नाही. काय मी दगडाची मूर्ती नाही आहे, जिवंत आहे ना. मग कशाला पाय राहायचं? मुळीच येऊ नका माझ्या पायात. जेव्हा तुम्ही समृद्धीशील व्हाल आणि मोठमोठाले योगी जन होऊन तुम्ही ते उच्चारण करा तेव्हा सगळे तुमच्या पायावर येतील. माझ्यावर कशाला जायचं? मी तुमची आई. माझं काय विशेष नाही, मी अनादी काळापासून अशी आहे. मी काय मिळवलंय? माझ्या कशाला पायावर यायचं? तुम्ही मिळवलं म्हणून तुमच्याच पायावर यायला पाहिजे. तेव्हा त्याची गर्दी नको, पायावर येण्याची गर्दी नको, काही नको. त्याच्यात काय मिळत नाही. आता परवा आम्ही गेलो होतो श्रीरामपूरला, तर तिथे इतकी गर्दी त्यांनी करून एक दुकान मारणं काय, हे मला अगदी इतकं वाईट वाटलं. नाही काय करता तुम्ही? हे जसं देवळात घाई, त्याच्या डोक्यावर बसायची घाई. आणि त्यात एका बाईनी तर मला ओरखाडूनच काढलं, तिच्यावर ओरडलेलो. तेव्हा त्याची काय गरज? मी बसले हेच दर्शन, आणि दर्शन घेऊन तरी काय करणार? देवळात बसलोत की आम्ही, इतकी दर्शन झाली, काय फायदा झाला? काय मिळालं का? नाही. मग आधी मिळवून घ्या, आधी मिळवून घेतलं, कमवलं पाहिजे. आम्ही दिल्याशिवाय आमच्या काय पायावर येता? आम्ही काय दिले तुम्हाला? कळलं का? बरं सांगितलं तुम्ही सांगितलं म्हणून, कारण मला म्हणायचंच होतं की माझ्या पायावर याची काही गरज नाहीये. फक्त मिळवून घ्या स्वतःच. आईला काय वाटतं की मुलाला आपल्या सगळ्या शक्त्या देऊन टाकल्या पाहिजे. तशीच कळकळ आहे माझ्या मनात. तुम्हाला सगळ्या एका शक्त्या देऊन टाकते. कसलं पायावर येणं, कसलं काय, हे सगळं मागचं विसरून जातो. सहयोगामध्ये स्वच्छंद असलं पाहिजे. स्वच्छंद, स्व म्हणजे आपला आत्मा, त्याच्या छंदात रंगलं पाहिजे. जसे हे रंगले आहेत तसं शिवाजी महाराजांनी सांगितलंय, स्वधर्म वाढवावा. स्व म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म वाढवावा. म्हणजे बघा कशी शक्ती येते तुमच्या, आणि तुम्ही काय काय चमत्कार करून दाखवता, आणि तुमच्यासाठी किती चमत्कार परमेश्वर करतो तेही बघण्यासारखे. पुढे आता आणखी काय प्रश्न असेल तर विचारा. आता सांगायचं म्हणजे आम्ही इतके रोग बरे केले सहयोगाने, तुमच्या कुंडलिनीच बरे केले. बरेच रोग बरे झाले. कॅन्सर सारखा रोग, अत्यंत हृदरोग वगैरे अनेक रोग ठीक झाल्यावर दिल्ली युनिव्हर्सिटीने सहयोगाला मान्यता दिली, आणि आज दिल्लीमध्ये 2 डॉक्टरांना MD ची पदवी मिळालेली आहे सहयोगाला. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा आज 7 डॉक्टर लोक याच्यावरती रिसर्च करून आले, अन्वेषण करून आले की ही काय शक्ती आहे की ज्याने असे कठीण रोग एका क्षणात ठीक होतात. तेव्हा जर तुमच्या सगळ्यांच्या प्रकृत्या ठीक झाला, तुम्हाला डॉक्टरची गरज नाही लागली, तुम्हाला औषधाला पाण्याला पैसा लागला नाही, तुमची शेती जर समृद्ध झाली, तुमचं मन अगदी स्थिर झालं, समाधानात आलं, तर मग आणखीन काय पाहिजे आपल्याला? आणखीन काय नको. बाकी जे काही लोक मिळवतात त्यांना काही सुख आहे का? अति पैसा म्हणजे सुद्धा फार दुःखाची गोष्ट. त्यांना रात्रभर झोप येत नाही, इन्कम टॅक्सच्या भीतीने. अति सत्ता पण दुर्दायी आहे, कारण वाईट मार्गाला लागतात, वाईट कामं करतात, चरित्र ठेवत नाही. सत्तेमध्ये सुद्धा मनुष्य आंधळा होता. पण स्वतःची आधी सत्ता यायला पाहिजे, आपल्यावर सत्ता पाहिजे पहिल्यांदा. त्याची स्वतःवरच सत्ता नाही, तो कशावर सत्ता गाजवणार? त्याच्या पाठीमागे लोक सांगतील की हा मनुष्य असा, तो मनुष्य असा. तेव्हा आपली सत्ता आधी मिळवली पाहिजे, आणि आपली संपदा ही मिळवली पाहिजे.
आता बोला ना, प्रश्न तर कोणी करतच नाही. सहयोग म्हणजे काय? सहयोग बसा. सहयोग म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर, ज म्हणजे जन्मलेला, असा हा योग आहे. म्हणजे तुमच्या बरोबरच तुमची कुंडलिनी जन्माला आलेली आहे. आणि मराठीत जसा आपला सह शब्द आहे तसे त्याला इंग्लिशमध्ये स्पॉन्टेनियस म्हणतात. असा सहजच हा घडतो. म्हणजे ही एक जिवंत क्रिया. जसं एखाद्या बीला आपण मातेच्या उदरात घालावं आणि तिला सहजच रोप यावं, तसंच तुमच्यामध्ये असलेलं हे शक्तीचं स्थान अंकुरित होतं आणि तीच कुंडलिनी जागृत होते. सहज योग म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काही उपद्व्याप करायला नको, काही त्रास करायला नको. उपास तपास नसते, कर्मकांड, ब्राह्मणाला पैसे दे, नंतर मग हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, मग महात्म्य वाचत बसा, नाहीतर पंढरीला जा, नाहीतर इकडे जा तिकडे जा, काहीही करायचं नाही. तुमच्या आतच आहे. कुंडलिनीचा मार्ग 2.5 ते 3 फूट आहे. या 3 फुटाच्या मार्गासाठी एवढी पायपीट कशा? आणि ते सहजच पुष्कळ केलं तुम्ही देवासाठी. देवाला मागितलं किती, अरे कधी भेटशील देवा, आणि देव येऊन ठाकला तरी त्याला म्हणायचं आता तू कधी भेटशील. तेव्हा म्हणायचं आम्ही येऊन टाकलो तर आता कायचं काय यांचं. तशातली स्थिती. सहयोग म्हणजे तुमच्यामध्ये असलेली कुंडलिनी जागृती सहज होणे, जी जिवंत क्रिया, त्याने तुम्हाला जो योग घटित होतो, म्हणजे परमेश्वराशी तुमची जी एककारिता येते, त्या सर्व विश्वात पसरलेल्या त्याच्या ब्रह्मचैतन्याची जी एककारिता येते त्याला योग असं म्हणतात. आणि तो सहजच घडतो म्हणून त्याला सहजयोग असं. बाकीची सगळी योग पद्धती सुद्धा एवढ्यासाठीच आहे की या स्थितीला आणायचं. आता आम्ही आधी कळस मग पाया करून ठेवू, म्हणजे आधी तुम्हाला पार करून टाकायचं, तुमची कुंडलिनी जागृत करून तुमचं ब्रह्मरंध्र छेदून टाकायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच बघून स्वतःला टिकायचं. नाही तर कोणाला म्हटलं तर असं करू नको बाबा, झालं उठले. पण आपोआपच तुम्ही स्वतःला बघायला लागता. म्हणजे समजा तुमच्या हातात जर एखादा साप असतो, अंधारात उभे, म्हटलं अरे बाबा तो साप फेकून देतं, नाही फेकणार, कशावर साप आहे, तो चावल्याशिवाय काही तुम्हाला कळणार नाही, आणि चावल्यावर तुम्हाला शुद्ध राहणार. पण जर आम्ही दिवा लावला तर ओळखाल की हा साप आहे, फेकून टाकाल स्वतःच, मला सांगावं लागणार. म्हणून मी काही सांगत नाही, तुम्ही स्वतःच त्याची करा. म्हणून आधी कळस मग पाय. आधी तुम्हाला कळसात इथून त्या ब्रह्मरंध्राला छेदून, त्यांनी सांगितलं ना की सहस्त्रारात आमची कुंडलिनी आली, ती छेदून तुमचा संबंध आम्ही करून देतो. मग त्याचं कनेक्शन तुम्ही बरोबर लावून घेतलं की झालं. आधी निर्विचार समाधी, निर्विकल्प समाधी येणार आणि त्यामध्ये सगळं काय म्हणा. ह्याच्यात संन्यास घ्यायला नको, गृह त्याग नको, तसं काही करायला नको. उगीच्या उगीच कशाला घ्यायचा संन्यास. त्या संसारात राहून तुम्हाला सहयोग मिळतो. आता इथे मंडळी आली आहे, आपल्यावर मी 75 लग्न केली. आपल्या हिंदुस्थानातल्या मुली तिकडे दिल्या, तिकडली मुले इकडे आली, सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय, भांडण नाही, तंटा नाही. आणि त्यांच्या घरी आता जी मुलं जन्माला आली आहेत ती सगळे फार मोठे साधू संत आहेत. ह्यांची मुलं तुम्ही बघाल तर किती शहाणपणाने वागतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2-2 वर्षाची, 3-3 वर्षाची मुलं सुद्धा तुमची कुंडलिनी जागृत करून देतात. आणि आपल्या मुलांमध्ये अजून ते आलेले नाही, पण तुम्ही त्यांना जागृती द्या. जी मुलं ढ आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये पास होतात. जी मुलं मूर्खासारखी वागतात, त्यांनी आपलं आयुष्य वाया घालवलेलं आहे, ते रस्त्यावरती, त्यांना आवडणारच नाही वाढ. तुम्हाला सांगावंच लागणार नाही, स्वतःच ठिकाणा स्वतः आपल्या प्रकाशात आपण वाटचाल करतो. आणखी प्रश्न विचार, चांगला प्रश्न. कारण सहयोग मला वाटलं इथल्या लोकांना माहितीच आहे, तर त्यांनी विचारला हे बरोबर. काय झालं? 7 वर्षापासून तुम्ही ना पती आजारी, सहयोगात आणलं का त्यांना? मग कशी ठिकाणा
अहो जर डॉक्टरकडे आणलंच नाही तर ते आजारीच राहणार. तुम्ही जर विधीवर नेलंच नाही तर तहान लागलीच राहणार. हा असं करा, तुम्ही एखादे सहयोगी असतील ना त्यांना घेऊन जा आपल्याकडे, त्याची जागृती करा, मग घेऊन मला सांगा पुढल्या वर्षी, बरं का? हा ते तयार आहेत तुमच्याकडे यायला. फुकटात, औषध नको काही नको, सगळं काम फुकटात, त्याला पैसे लागत नाही, सगळं फुकटात काम आहे. मी आधी सांगितलं परमेश्वराला पैसे समजत नाही. आणि जे लोक तुमच्याजवळ देवाच्या नावावर धर्माच्या नावावर पैसे मागतात त्यांना गावातून हाकलून द्यायचे. असे पुष्कळ इकडे बसलेले आहेत म्हणे, पीक आलंय म्हणे अशा भोंदू लोकांचं. त्यांना नुसता जर माझा फोटो दाखवला ना तर पळत सुटतो, थरथर थरथर काप होतो त्यांचा. बस आता सेंटरवरती तुम्ही कळवा, त्यांना घेऊन जा, ते तुम्हाला बरं होतं. पुष्कळशा आजारांना ठीक केलं. म्हणजे आजारी माणसं म्हणजे ठीक झाले म्हणजे मग काही करतच नाही सहज. म्हणजे एखादा दिवा आपण ठीक करावा आणि त्यांनी प्रकाश द्यावा, वाटतं हा दिवा ठीक करून उपयोगाचं काय झालं, बेकारच केलं. तिकडे गडबड करू नका मुलांनो. काय झालं तुम्हाला, शांतपणे बसा, ते लोक बघतायत सगळे तुम्हाला. कुंडली जागृत करण्यासाठी काय करावं लागतं? काही नाही, आरामात बसा, आता करून देते तुमची जागृती. माताजी, आर्य काळात 4 वर्ण पडले हो आणि आपला धर्म माणुसकी बिलकुल. आणि मानव ही जात आणि माणुसकी हा धर्म. हो अर्थात. आणि आर्य काळात 4 वर्ण पडले, नाही हो, ते पाडले नव्हते. ते 4 वर्ग कसे होते मी सांगते. बसा बसा, सांगते मी तुम्हाला. ते 4 वर्ग हा सगळा नंतरचा मूर्खपणा आहे. सुरुवातीला मनुष्याच्या कर्मानुसार त्याची जाती समजली. देवीचं म्हणा, या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्था. म्हणजे तुमची जी प्रवृत्ती आहे त्यावर नसायची. आता रामाच्या काळात व्यासाने, रामाच्या काळामध्ये वाल्मिकीने रामायण लिहिलं. वाल्मिकी कोण होते? काही मराठा नव्हते किंवा ब्राह्मण नव्हते ते, आणि वाणी नव्हते, कोळी होते. एका कोळ्याने लिहिलं रामायण. आलं का लक्षात तुमच्या? आणि तो एक चोर होता पूर्वी. त्या वाड्याचा वाल्मिकी झाला हे आपल्याला माहिती आहे ना. रामाने जेव्हा वनवास घेतला तेव्हा शबरीची उष्टी बरोबर कुणी खाल्ली. अहो शबरी कोण होती? भिल्ली, आदिवासी. तिची उष्टी बरोबर खाली, उष्टी तशी नाही. हे काय दाखवतं की अवतरणाला माणुसकीच पाहिजे. हे नुसतं नंतर लोकांनी उपट सुंबाईत सगळे पैसे बनवण्यासाठी आम्ही अमके आम्ही ते रस्त्या जाती बनवून ठेवल्या. कृष्णाच्या वेळेला व्यासानी गीता लिहिली. व्यास कोण होते तुम्हाला माहिती आहे? एका कोळीणीचा असाच अवैधानिक मुलगा. तो शोधून काढला आणि विदुराच्या घरी जो दासीचा पुत्र होता त्याच्या घरी जाऊन जेवायचे. त्या दुर्योधनाकडे जेवायचे नाही. तो मोठा क्षत्रिय. तेव्हा ही जात पात नंतर लोकांनी अशी बनवली. पण अजून सुद्धा फार मोठ्या मोठ्या संतांनी, दासगणू म्हणून एक झाले फार मोठे आपल्या महाराष्ट्रात संत, ते ब्राह्मण होते. त्यांनी म्हटलंय, आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही कसले ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म. आगरकरांनी खूप ताशेरे झाडले. म्हणे पूर्वी म्हणे बायका ठेवत असत, आता लोक ब्राह्मण ठेवतात. असे अनेक लोकांनी याच्यावरती मुसळ सरस्वती झाले. त्यांनी तेवढ्या ब्राह्मणांची आणि अशा पंडितांची काढली. तसं प्रत्येक धर्मात आहे. हे इकडे बडवे झाले, तिकडे ते झाले.
त्याचं महत्व तुम्हीच केलेलं आहे. तुम्ही साधे बोळा हाच तुमचा दोष आहे ना. तुमचे डोळच नाही, तुमची श्रद्धा. कोणी म्हटलं निघाले आपले. आता ज्ञानेश्वरांचं बघा, त्याच्या पायात वाहना नव्हता. रखडत रखडत रस्त्याने जायचं, उन्हातानात. कशी ती भावंड सगळी फुटली असती. आता त्यांच्या पादुका काढल्या, त्या घातल्या पालखीत आणि चालले भीक मागायला. अहो त्यांना कुठली पालखी, काही विडंबना, काही त्यांची थट्टा मांडली होती. आणि त्यांच्या दबावर खात चालले. आज पालखी आली इकडे जेवायला वाढ, तिकडे पालखी आली तिकडे जेवायला वाढ. हे धर्माचं स्वरूप आहे. ज्यांच्या पायात वाहना नव्हत्या त्यांच्या कुठल्या पादुका मिळवल्या तुम्ही, आणि गावोगाव त्यांच्या पादुका आहेत. असा हा धर्ममुळेपणा. कुणी काय म्हटलं ते करायचं. एक म्हणे मी कोथिंबीर नाही खात भाताची. म्हटलं का नाही खात? कोथिंबीर फार चांगली. का खात नाही तुम्ही? म्हणे माझ्या आजीनी सांगितलं की कोथिंबीर खाल्लं तर पाप लागतं. असं म्हणजे आम्ही सगळे पापीच खातो, आम्हाला सगळे कोथिंबीर खातो. नाही, असं माझ्या आजीनी सांगितलं. कुणी काही सांगावं आणि आपण ऐकून घ्यावं आणि मानून घ्यावं, त्याला कारण अजून आपण अज्ञानी. हे अज्ञान प्रकाशाने मिटणार आहे. म्हणून जागृती करून घ्यायची. नुसता चलाकीपणा करणं हे काही सज्ञान होणं नाही. हे अज्ञानाचं अति अज्ञानीपण आहे. पण प्रकाशात येणं आणि प्रेमात परमेश्वराच्या सान्निध्यात राहणं हे खरं सज्ञान आहे. ते मिळवलं. तेव्हा सांगायचं असं की जी जातीपाती बनवली आहे ही सगळी कर्मानुसार होती, ती आता आपण जन्मानुसार करून ठेवलेली. ते आम्ही काहीही मानत नाही, कारण हे सगळं खोटं आहे. त्याला काही अर्थ नाही. म्हणून ही जात पात ज्यांनी आपल्या भांडणं होतात. मुलीचं लग्न म्हणे आम्ही माळीतच करणार. कशाला? बरं करा. 1 वर्षाने आले परत, माताजी नवरा मारतो बायको त्याला फार त्रास देते. असं का? मग आता माळी समाजाला जाऊन सांग. माळी समाजाचं काय म्हणणं आहे? ते माळी समाज म्हणतात मग सोडून द्या नवऱ्याला, आम्ही दुसरी मुलगी शोधून देतो. मग अशा समाजाला काय अर्थ आहे? त्याच्यासाठी एवढा धडपडाट करण्यात काय अर्थ आहे? तुमच्या मुली बाळींचं संरक्षण बघण्याच्या ऐवजी तुम्ही समाजाच्या नावाखाली त्यांना चिरडून टाकता. अहो या शक्ती आहेत तुमच्या. या बायकांना चिरडून तुम्हाला काय मिळणार आहे? त्या समाजाने कोणाही बाईला आजपर्यंत संरक्षण दिलंय? मग तिच्या दबावावर सर्व धर्म करणं हे बरोबर आहे? एक विचार कर. आज मी सर्व जगात फिरलेली बाई आहे. सगळं जग मी पाहून हेच म्हणेन आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांसारख्या बायका मी पाहिल्या. इतक्या त्या महान आहेत, इतक्या त्या चांगल्या आहेत पण आहे. काही काही वाईटही आहेत, असं नाही म्हणत सगळ्या चांगल्या आहेत. काही काही आहेत दुष्ट, पण इतकं सहन करतात. ते इतकं सहन करतात, इतकं कोणीही सहन करू शकत. सासूचा त्रास, नंदांचा त्रास, नवऱ्याचा त्रास, दारुड्यांचा त्रास, पुरुषांचा त्रास. आमच्या समाजात स्त्रियांना आम्ही पुरुषांसारखंच वागवतो. फक्त एवढंच की स्त्री ही डाव्या चाकाला असते रथाच्या आणि पुरुष हा उजव्या चाकाला असतो. तेव्हा स्त्रीने पुरुषासारखं वागू नये आणि पुरुषाने स्त्रीसारखं वागू नये. मर्यादेत असलं पाहिजे, पण त्याचा मान हा ठेवलाच पाहिजे. अशा रीतीने अनेक गोष्टींवर आम्ही तोडगा काढलेला. त्यांनी परवा प्रश्न केला की बाबरी मशीद आणखी जन्मभूमीवर काय तोडगा आहे? म्हणजे आपले न्यूजपेपरवाले मला उगीच तोडगा त्याच्या अगदी तोडगा आहे. म्हटलं अहो राम जन्मभूमी एकच आहे, मशिदी पुष्कळ आहे. तुम्ही आम्हाला दुसरी राम जन्मभूमी द्या तर आम्ही देतो तुम्हालाही. हा तोडगा आहे त्याचा. बाबराने केली की अकबराने केली ते सोडा, पण राम जन्मभूमी एकच आहे ना. त्यांचा जन्म एकच ठिकाणी झाला ना. दुसरा त्यांनी प्रश्न विचारला की इथे म्हणे
फार भांडण चाललंय औरंगाबादला कसलं विश्वविद्यालय. काय झालं भांडण कशाचं करतात म्हणजे आंबेडकरांचं नाव दिलंय म्हणून. म्हटलं त्यात काय बिघडलं. अहो आंबेडकर फार थोर होते. मी त्यांना लहानपणापासून ओळखते. माझे वडील सुद्धा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर होते. फार थोर मनुष्य. त्यांनी फार कार्य केले. त्यावेळेला दलित लोकांना फार त्रास दिला म्हणून त्यांनी तशी व्यवस्था केली. 20 वर्षासाठी केली ती. झालं त्यात काय वाईट केलं. पण तो एवढा थोर मनुष्य त्याचं जर नाव दिलं तर त्यात काय बिघडलं. सगळ्यांचं काय पाठणार आहे तुमचं विश्वविद्यालय. तर म्हणे की माताजी पण त्यांचे अनुयायी बघा कसे. अहो म्हटलं गांधीजींचे अनुयायी त्याचे तेही बघा. सगळ्यांचेच अनुयायी एकाहून एक आहेत. दिवे लावलेत सगळे. तेव्हा त्यांच्यावरनं तुम्ही आंबेडकरांची परीक्षा करा. हे सगळं जे म्हणतात की आंबेडकरांनी हे लिहिलं ते लिहिलं अगदी खोटं आहे. शेर खोटं आहे हे सांगते. तो मनुष्य फार थोर आणि वासंगी मनुष्य होता. त्याला इतका रामाबद्दल आणि कृष्णाबद्दल इतका आदर होता ते मी जाणतेला. हे सर्व लोकांनी आपलं काहीतरी महत्व करून घेण्यासाठी म्हणून थोतान काढले. उद्या जर तुम्ही म्हणाला गांधीजी असं म्हणाले. अहो माझं सुद्धा माताजी असं म्हणाले. खोटंच. माताजींनीच असं म्हटलं. अरे पण मी म्हटलंच नाही. मी असं कसं म्हणेन. असं चुकीचं मी कसं म्हणेन. तसं माझं नाहीच आहे. ते माझ्या व्यक्तित्वातच बसत आहे. म्हणून हे असे लोक स्वतःचं काहीतरी काढण्यासाठी स्वतःचं महत्व करण्यासाठी प्रत्येकाला कलाटणी देतात. सगळ्या अवतरणाला तशी कलाटणी दिली. मोठमोठ्या संतांना कलाटणी दिली. नामदेव गेले होते गोरा कुंभारांना भेटायला. आता कुठे गोरा कुंभार कुठे नामदेव. हे शिंपी तो कुंभार. त्यांना बघून काय म्हणतात की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. अरे तू निर्गुणातला संबंध सगुण उभा आहे असा तुला नमस्कार असो असं नामदेव म्हणतात. ज्यांच्या गाथा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये नानक साहेबांनी लिहिल्या आहेत. ग्रंथ साहेबांनी अशा त्या नामदेवानी यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांना काय जातपात होती की त्यांनी विचार केला की हा कुंभार आहे. त्यावरून समजलं पाहिजे की संत साधू झाल्यावर जात पात ह्या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी डोक्यात सुद्धा येत नाही. आणि ही सगळी भांडणांची मुळं आहे. परमेश्वराने सृष्टीमध्ये मानव एकच केले आणि त्यासाठी आपल्याकडे पुष्कळ आता समाजवादी निघाले. ते एक दुसरा प्रकार. समाजवादी म्हणजे काय. आमचा माणुसकीवर विश्वास आहे. पण हे आलं कुठं कन्फ्युशस म्हणून एक फार मोठे. आम्ही त्यांना दत्तात्रयाचा अवतार मानतो. त्यांनी आधी समाजवादावरती सुरुवात केली आणि त्यांच्या पुस्तकात प्रत्येक चॅप्टरवर प्रत्येक धड्यामध्ये लिहिलेलं आहे की जर कुणाला समाजाची पर्वा असेल माणुसकीची पर्वा असेल तर आणि जो समाजवाद आहे असं म्हणतो त्यांनी दारूला हात नाही लावला. आणि सारे समाजवादी हे दारुडे आहेत. इतकंच नव्हे पण आम्ही आमचा देवावरच विश्वास आहे म्हणून आम्ही दारू पिले तर काय झालं म्हणून देवालाच गुंडाळून ठेवलं. तर असला समाजवाद हा पोकळवासा. समाजवाद म्हणजे आमचा सहयोग. साम्यवाद म्हणजे आमचा सहयोग. मार्क्सनी जे सांगितलं लेनिननी जे सांगितलंय ते असे लोक जगामध्ये येतील की त्यांना कोणत्याही राज्याची गरज लागणार नाही. ते सर्व परमेश्वराच्या राज्यात येतील. ते आज आम्ही केले हे लक्षात घ्या. जी गोष्ट त्यांनी साम्यवादाची सांगितली तो साम्यवाद तो समाजवाद आणि असे सगळे वाद ज्याच्या गोष्टी लोक करतात तो संबंध आज इथे तुमच्या समोर आम्ही उभा केला. त्या नुसत्या गोष्टी आणि गप्पा भांडणाचं मूळ आहे. आम्ही तुमच्या समोर ते साकारून दाखवलेलं आहे की एकाच माणसात हे सगळं केलं. तो समाजवादी आहे तो साम्यवादी आहे आणि तोच परमेश्वराचा परमभक्त पण. त्या सर्वांची समग्रता आम्ही साधलेली आहे. तशी तुम्ही साधावी आणि थोर व्हा. कारण आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात संतांनी तुमची आधीच फार उच्च पायरी ठेवलेली. तुम्हाला सगळे आदर्श माहिती आहेत. तुम्हाला सगळ्यांना मोठी मोठी वचनं माहिती आहेत. ती आपल्याला मुलांना सांगावी
आणि सन्मार्गाला. पुढे आता घ्या तुम्ही जागृती. आता जागृती घेणं फार सोपं काम आहे. फक्त 1 मिनिट तुम्हाला सांगायचं म्हणजे आईसमोर काही टोपी घालायला नको, त्या टोपी काढून ठेवा फक्त. काय होतं मला ऐकायला आलंय. काय म्हणतात तू? हो मिळेल. ती स्थिती आला पाहिजे, ती स्थिती आला पाहिजे. फोटो दाखवला होता म्हणजे मला आश्चर्य वाटतं. तशी काय आम्ही फोटो कुणाला देत नाही. तसं आमच्या हातामध्ये आहे, लाईट येतो, ते फोटो तर चालायला आहे. पण तुमच्या इथे टाकळीला, याची टाकळी आहे ना, बसा, याची टाकळी आहे. तिथे आम्ही गेलो होतो. एका बाईने माझे 7 फोटो घेतले. तो माझ्या डोक्यावर संबंध प्रकाश येत होता आणि 7व्या फोटोत मी नाही म्हणून असं केल्यावरती तो थांबला. ह्या तुमच्या मी याची टाकळी. आणि तिथे पाय ठेवल्याबरोबरच मी म्हटलं इथे कोणीतरी फार मोठा साधू संत झालाय. त्यांनी सांगितलं हो इथे मी या म्हणून एक होतो. मग मी सगळ्यांना पाठवलं दर्शन. तसंच तुमच्या मानवरी बद्दल मी सांगितलंय की अशी तशी जागा नाहीये मानवरी. ते बी पेरायला पाहिजे फक्त सहयोगाच. मग बघा आणि आम्ही सिद्ध करून देऊ तुम्हाला. तुम्ही चमत्काराला नमस्कार करता हे चुकीचं. नमस्कार करून तरी काय मिळणार? नमस्कारच करणार काय? अहो नमस्कारच करणार, पुढे काय? पण तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, तुमच्यात काहीतरी घटित झालं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे की नाही? कुणी दत्तिंग मांडलं तर त्याला नमस्कार करता. कुणी जर नळ फोडून तिथून पाणी दाखवलं तर लागले नमस्काराला. एखाद्या बाईच्या अंगात भूत आलं, तिच्या माझ्या अंगात देवी आली की लागले तिला खेळायला. हे काय भोळेपणाची काही कमाल आहे. अहो त्या देवीला काही फुरसत आहे का नाही? तिला काय पडली अशा बायकांच्या? त्या मोलकरणीच असतील, पिसाटलेल्या. आपल्या मराठी भाषेत फार सुंदर शब्द आहे पिसाटलेलं. आता ते काय असतं? ते देवी बनून घू 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 करायचं आणि कशाचा नंबर सांगायचा तर म्हणे मटक्याचा नंबर सांगतात. आता देवीला मटका कसे शिकवतात काय माहितीये का? आणि मग जायचं तिच्याकडे, बायकाने लावायचं, तिला टिळा बिळा लावायचं, पायावर तिच्या जायचं. अरे काय वेडेपणा. चांगलं दिसतंय की भूत आले तिच्या अंगात. त्या भूताने काय सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आम्ही सांगितलेला नाही विश्वास ठेवायचा. आणि मग देवीच्या देवळात जाऊ हे आणखी एक कर्म आहे. बापरे, सगळ्या देवळामध्ये हाच प्रकार चाललाय अगदी. आणि त्या ब्राह्मणांना समजतं, हसतात सगळे. तो म्हणे ह्यानीच आमची पब्लिसिटी होते. असं का म्हटलं? कशाची? नरकाची पब्लिसिटी करता का इकडे बसून? त्यांना काही भीती नाही देवाची. देवाच्या समोरच हा प्रकार चालू आहे सगळीकडे. समोर नाही करत म्हणा, देवीच्या मागे करतात, त्या भीतात म्हणा, मागच्या अंगणात सुरू आहे. आणि सर्रास हा प्रकार चालू आहे. आणि आपल्या बायका इतक्या गोळ्या आहेत, चालल्या त्यांना कुंकुड्याला, आरती करायला, कुंकुड्याला लगेच सुरू आहे. हंडेच्या हंडे पाण्याचे घेऊन, गागरी घेऊन नाचायचं. काय त्याला अर्थ आहे? कोणत्या शास्त्रात दिले की अंगात अशी भूत आली म्हणजे ती देवी येते? अहो देवी अंगात याला, त्याला स्पेशल काहीतरी लागतं की नाही? त्याला काहीतरी विशेष असा लाभ. कशाचं ज्ञान नाही? भांडी घासायची सकाळी आणि संध्याकाळी देवी अंगात. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मग थकून पडल्या म्हणजे मग चालल्या परत भांडी घासायला. बर, आता सगळी जागृती घ्या. काय काय म्हणतात?
कुंडलिनी जागृत करण्यासाठी पूर्वी लोकांना तपश्चर्या करावं लागायची 12-12, 13-13 वर्ष. झालं आता तुम्ही केली पुष्कळ. आता बसा. इतक्या जन्मोजन्मी केली आहे म्हणून तर तुम्हाला देते. झाली पुष्कळ. तुमची असं सारखं की रामचंद्र समोरून उभे राहिले, सगळ्यांना खेळ लावत होते, त्या नाही खेळा लावला आणि ओळखलंच नाही. आता कसली तपश्चर्या करणार. झालं ना, उपास झाले, तपास झाले, वाऱ्या झाल्या, सगळं झालं. आता आणखीन काय राहिलंय. केस बाजून टाकले. खूप चारलंय त्यांना. चारून चारून अगदी माजलेच सगळे. आता आणखीन काय पाहिजे. कसली तपश्चर्या करताय. का पायावर उभं राहून झालं, डोक्यावर उभं राहून झालं. आता काही करू नका, सरळ घ्या. आम्ही केलाय स्वयंपाक तुमच्याकडे. भूक लागली असेल तर मिळणार, नसले तर 17 पीक द्यायचे. आणखी काय करायचं असेल तपश्चर्या ती करा. तोंडाला कपडा बांधून फिरायचं. काही काही प्रकार आहेत गोष्टी. देवाच्या नावावर स्वतःच्या जीवाला त्रास करू नका. परमेश्वर तुमचा पिता परम कृपाळू प्रेममय आहे. त्याच्या जीवाला दुःख देऊ नका. तुमच्या शरीराला यातना देऊन त्याला सुख होणार आहे का. तुम्ही आई वडिलांना पाहिले तुमच्यासाठी किती जीव तोडतात. मग जो परमपिता परमात्मा आहे तो तुम्हाला असा त्रासात घालेल का. तुमच्याकडून असा त्रास करून घेईल का. असा विचार केला. विशेष करून तर तुमचा आईवर राग आला, तुम्ही जेवत नाही, आईला त्रास देता, तर तेव्हा मला तर मुळीच चालत नाही उपास तपास. हा, आपल्या शरीरासाठी करायचं असेल करा, पण देवासाठी करायचा नाही. सगळे उपास बंद. तुम्ही करा उपास, की पैसे मला द्या, हे धंदे. काही उपास करू नका. अहो तुम्ही उपास करता, आम्हाला उपास करायचा, उपास करता. पण देवळ म्हणत असेल यांना उपासाचे एवढे छंद लागले तर करू देत उपासमार. मग होतच आहे उपासमार तशीच. आणि ह्या सगळ्या जितके उपासमार होते त्यांना काय देव मिळालाय का. हे सगळे प्रकार डोळे उघडून बघितलं पाहिजे की यांनी कुणाला मिळालाय का देव. नाही ना, मग काहीतरी दुसरंच असलं पाहिजे. कुठंतरी चुकले आपण. वर्षानुवर्ष केलं, आई वडिलांनी केलं, त्यांच्या बापदाद्यांनी केलेलं. आता आणलंय सहज ते घेऊन टाक. तर आता बसा. फार झाले प्रश्न आणि उशिरे होते. लोकांना फार दूर जायचं आहे. तेव्हा दोन्ही हात माझ्याकडे करून असं सरळ बसायचं. डोक्यावर टोपी घालू नका. पाय चपला असेल तर काढून ठेवा. दोन्ही हात माझ्याकडे. बोलता बोलताच तुमची जागृती झालेली आहे. आणि ज्या पायाने उदे उदे अंबे म्हटलंय, आंबे म्हणजे कुंडलिनी. आणि ती महालक्ष्मीच्या देवळात म्हणायची, कारण सुषुम्ना नाडी महालक्ष्मी. म्हणून तिथे जाऊन म्हणायचं की तू महालक्ष्मीच्या देवळातच म्हणायचं की तू उठ, तू जागृत हो. आता तुमच्या हातात बघा काही गारगार वाटते. वाटतंय. लक्ष घाल, लक्ष घाल, लक्ष घाल. लक्ष घाल. चित्त इकडे तिकडे नाही घालायचं. लक्ष घाल. हे लाल शर्ट घातलेले त्यांचं लक्षच नाही तेव्हापासून. इकडे तिकडेच करताय का हो. तुम्हाला काय झालंय. हा, सरळ हात करा असे. चला, सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे नाही करायचं. फार चुक. वाटतंय. आता मान थोडी खाली घ्या आणि डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजव्या हाताने अधात्री बघा. टाळूतून गार येते का आपल्या. टाळूतून येते का बघा. कुणा कुणाला फारच दूर लहरी, थंड थंड अशा लहरी येतील.
आपल्या टाळूतून मान जराशी वाकून घ्या. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात येतोय ना. हा आता डावा हात करा माझ्याकडे परत. आता परत बघा कसे येऊन आले तुमच्या डोक्यात येते ना गार. आलं ना. ही रेणुका देवीची कृपा आहे. आणि माझ्याकडे आता निर्विचारित आहेत बघा दोन्ही हात असे. आता दोन्ही हात वर करून प्रश्न करायचा, हे परम चैतन्य आहे का श्री माताजी, हे परम चैतन्य आहे का, असं 3दा प्रश्न विचारा. लागला हाताला या हात खाली. आता बघा हातात येते गार. आला. आता या चैतन्याची किमया काय आहे, ही कसली शक्ती आहे, त्यासाठी इथे सहयोगाचा आपण कार्यक्रम करूया. लोक येतील ते तुम्हाला सर्व काही सांगतील. तशी पुस्तकं घ्या, समजून घ्या आणि जाणून ती कशी वापरायची. आता तुमचं कनेक्शन झालं तरी कशी वापरायची ते सगळं शिकून घेतलं एकदम शांत वाटेल. असो, सगळ्यांना आमचा नमस्कार. आणि आता काही करून पाया द्यायचं नाही. जेव्हा तुमचे वृक्ष उभे राहतील तेव्हाच पाया द्यायचं, त्याच्या आधी कशाला. एक मिनिट कसा एवढी घाईत असली. अहो आम्ही लंडनहून आलो. बसा बसा एक मिनिट बसा एक मिनिट. So much. They have so much to do. Just it works so fast. It won't work out this way anyway. परदेशात इतकं लवकर काम होत नाही, हे तुमची पुण्याई आहे. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते तुम्ही, म्हणून आमच्या इतकं लवकर होतं. नाही तर तिथे तर माझे हात मोडतात. सर्वांनी एक 5 मिनिटं शांत बसा. आता काय नागरिकांना अरे काय मग झाला ते वर्ष गावला नाही. हो झाला घ्या घ्या सांगितलं. आणि फोटो आणले. आता मानवलीला एक सेंटर काढा आणि सगळ्यांना फोटो पुस्तकं सगळी मिळतील तिथे. तेव्हा एक सेंटर इथे काढलं पाहिजे आणि ते चालवलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी. मानोरीच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावामध्ये 21 देशाचे जे साधक मंडळी आलेले, तर प्रत्येक देशाच्या एका प्रतिनिधीला मानोरी ग्रामस्थांच्या वतीने गोकुळदास पाटील आढावा आणि त्यांचे सहकारी आणि इथली काही सहयोगी मंडळी पूर्वीचे त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम थोडक्यात उरकून घ्यावा. असं करा प्रत्येक देशाच्या लोकांना बोलायचं हा आता स्टेजवर श्रीमातांचे सांगणं असं आहे की स्टेजवर जी मंडळी बसली ती 21 देशाची प्रतिनिधी आहेत, तर त्यांना ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येते.
तर ऑस्ट्रेलियाच्या सहयोगाने कृपा करून who is a Sajiki from Australia, please stand up. No, on the dais only who are here. Sri Mataji has said, amongst Australia, the person who may be on the dais, please get stand. Will you please stand? England. Dr. Spiro. Anybody can come from England. From England, any surgery will. Dr. Balkan from Russia, I think. हे रशियाचे डॉक्टर आहेत. From इटलीचे डॉक्टर फ्रॉम इटली. Mr. Guido from Italy. Germanyचे Philip from Germany. Mr. Akbar from Iran. हे इराणवरून आलेले. जेम्स फ्रॉम अमेरिका. जेफ फ्रॉम स्विट्जरलैंड चले गए जी. Sophie from Switzerland, please. हे ब्राझीलवरून आलेले आहेत इकडे. Greece. From Colombia. Who is from Colombia? Brigitte from Colombia. Who is from France? Guido. Who is from France? From France. Yes. Who is from Iraq? Bolivia. From Bolivia. From Riyadh. From Finland. Pete from Finland, please. From Austria. Anna from Austria. Who is from Algeria? Even from China? Japan? From Japan.
अजून आणखी जे आता आलं नाही. China. From China. जपान पण आहे, चायना पण आहे. From Japan also there is one Sahajugi. One Sahajugi from China, please. Please come on the dais. तुमच्या हात तपशील इतके लोक आहेत. मला वाटतं या हात घ्या पुढे. okay. साऊथ आफ्रिका. Sahajugi from South Africa, please. From South Africa. Yes, already have. डॉक्टर थांबला. Who is from Africa? Dr. Pepe from Spain. Anyone from Africa? South Africa. Dr. Pepe from Spain. One representative from Peru. Asuna.